Today we'll be discuss about that the informations, educations and the communications. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ओके. सो ॲज पर इन कम्युनिटी व्हिजिट ज्यावेळेला आपण करतो ना, सो त्यावेळेला हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. ॲज पर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू इन कम्युनिटीमध्ये. सो इन कम्युनिटीमध्ये तुम्हाला कंबायनेशन सब्जेक्ट कोणते कोणते न्यूट्रिशन. ओके. आणि अजून कम्युनिकेशन्स अँड एज्युकेशनचा जो टॉपिक आहे ना, तो पण एक तुमच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. ओके. सो त्यामधलाच एक हा टॉपिक आहे. ओके. इन्फॉर्मेशन्स, एज्युकेशन्स अँड द कम्युनिकेशन्स. सो कोणी सांगू शकते इन्फॉर्मेशन म्हणजे काय, एज्युकेशन म्हणजे काय आणि कम्युनिकेशन म्हणजे काय? हे बेसिक इन्फॉर्मेशन याबद्दल आपण प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे कन्सेप्ट आहे बेसिक इन्फॉर्मेशन्स, एज्युकेशन अँड द कम्युनिकेशन. कोणाला माहिती आहे कम्युनिकेशन बद्दल सांगू शकता तुम्ही? लाईक एज्युकेशन काय इम्पॉर्टंट आहे? सपोज तुम्हाला कम्युनिटी नॉलेज त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतं. ओके. सपोज यावेळेला जर का मी तुम्हाला एखादा पॉईंट लाईक नॉलेज शेअर करतो, सो ते माझं काय कम्युनिकेशन्स आहे. ओके. त्यानंतर माझ्याकडे काय आहे एज्युकेशन्स, म्हणजे कोणतं जे एज्युकेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, कोणतं कम्युनिटी रिगार्डिंग किंवा एनी सब्जेक्ट लाईक नर्सिंग रिगार्डिंग सब्जेक्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. ओके. इन्फॉर्मेशन्स काय लाईक माझ्याजवळ जे नॉलेज आहे. ओके. जी इन्फॉर्मेशन मी कलेक्ट करतो ती ॲक्युरेटली आणि प्रॉपरली पाहिजे त्यावेळेस मी तुम्हाला शेअर करणार. ओके. त्याला आपण बोलतोय इन्फॉर्मेशन्स. इन्फॉर्मेशनला आपण नॉलेज सुद्धा बोलू शकतो. एज्युकेशन्स अँड द कम्युनिकेशन्स. ओके. तिघांचा डिफरन्सेस समजला तुम्हाला काय? ओके. त्यानंतर आपण त्याची डेफिनेशन बघा. या ठिकाणी तुम्हाला इमेज म्हणजे बघ, आज तुम्ही जो स्किट करणार आहे तो आज लाईक तुम्ही हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहे. ओके. रिगार्डिंग कोणता जो तुमचा टॉपिक असेल तो, त्याला आपण काय बोलतो? इन्फॉर्मेशन, एज्युकेशन्स अँड द कम्युनिकेशन्स. ओके. सो त्या ठिकाणी तुम्ही इमेज म्हणजे बघू शकतात की त्या ठिकाणी पोस्टर आहे. पोस्टर म्हणून काय एज्युकेशन नॉलेज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात त्या चिल्ड्रन्सला. त्या ठिकाणी त्यांना असं सांगितलेलं आहे. ओके. हेल्थ एज्युकेशनचा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. ओके. इन्फॉर्मेशन कशाबद्दल प्रोव्हाइड करतात? ओके. जे रिगार्डिंग नॉलेज आहे. ओके. एखादा कंडिशन आहे त्याबद्दल ते एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. ओके. इन्फॉर्मेशन त्यांच्याजवळ आहे, त्या करतात एज्युकेशन म्हणून त्यांना कम्युनिकेट करून सनी एखादं नॉलेज शेअर करतात. आपण त्याला काय बोलतो? इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड द एज्युकेशन्स. सो या ठिकाणी आपले इंट्रोडक्शन्स आहे. इट इज अ इम्पॉर्टंट ऑफ द हेल्थ एज्युकेशन्स. तुम्हाला त्या ठिकाणी बोललं इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा इन हेल्थ एज्युकेशन मध्ये. सो हॅज बीन इन्क्रीजिंग बाय द रिअलायझिंग ड्युरिंग द लास्ट 3 decades so much that health education has emerged as a specialty in itself. Okay. The aim of health education is to bring about a change in the health behavior of the people in such a manner that the harmful health practices given up while good ones are reinforced. Okay. सपोज आता एक एक्झाम्पल घेऊ. आपण स्कूलमध्ये जाणार आहेत. ओके. स्किट करणार आहेत. ओके. सो अशा डिसीज बद्दल तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे जे की नॉलेजेबल त्यांना असायला पाहिजे रिगार्डिंग त्यांच्या हेल्थ. ओके. सो जर का आपण डायबिटीस मलायटासवर जर का एखादा स्किट केला असता किंवा हेल्थ एज्युकेशन दिलं असतं, सो त्यांना ती बेसिक इन्फॉर्मेशन कळणार की डायबिटीस मलायटिस म्हणजे काय आणि त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर काय होऊ शकतो. ओके. आता हार्मफुल इफेक्ट तुमच्या बॉडीवर होत असेल, सो तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिसेस करून सनी हेल्थ एजन्स म्हणजे हेल्थ गाईडलाईन त्या ठिकाणी फॉलो करतात. ओके. त्याला आपण काय बोलतो? हेल्थ एज्युकेशन असं बोलतो. ओके. त्यानंतर डेफिनेशन आहे IEC. इट इज अ डिफाईन ॲज अ approaches which is attempt to change the reinforcement set of behavior in a target audience regarding to specific problem in the predefined period of time. Okay. Reproductive health and research, WHO. ओके. सपोज तुम्ही मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल त्यांना, आता फिमेल्स त्या ठिकाणी, ओके, तुम्ही त्यांना मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल गाईडलाईन प्रोव्हाइड करतात, हेल्थ एज्युकेशन देतात. ओके. सो त्या ठिकाणी तुम्ही काय त्यांना प्रोव्हाइड करणार? तुमचं इन्फॉर्मेशन्स काय तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. लाईक तुम्ही त्यांचा बिहेवियर चेंज करणार. म्हणजे कसा, जे पण ते अनहेल्दी प्रॅक्टिसेस असतात त्यांच्या, सो तुम्ही त्यांना मॉडिफाय करणार. ओके. कोणते आपण यूज केले पाहिजेत. ओके. काय आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय यूज केली पाहिजे. सो त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ते सांगणार. मग त्यानंतर त्यांचा जो टार्गेट आहे, जे टार्गेट पॉप्युलेशन आहे आपलं, ओके, नंबर ऑफ किती 100 पीपलचं आपलं टार्गेट पॉप्युलेशन आहे. ओके. सो ते आता ह्या ठिकाणी बसले तुम्ही सगळं म्हणजे टार्गेटेड पॉप्युलेशन आहे. या ठिकाणी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. म्हणजेच काय, तुमचं बिहेवियर चेंज करतो. बिहेवियर म्हणजे तुमचे चेंजेस होणार ना, तुम्हाला नॉलेज भेटणार, इन्फॉर्मेशन भेटणार. ओके. आणि त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. डेफिनेशन सगळ्यांना कळाली?
त्यानंतर IEC कन्सेप्ट. ओके, कन्सेप्ट काय बोलतात माहिती आहे का? इन्फॉर्मेशन्स, एज्युकेशन्स अँड द कम्युनिकेशन्स. ओके, आय फॉर द फॅक्ट. इन्फॉर्मेशन कशाबद्दल देणार तुम्ही त्यांना? फॅक्ट. डाटा, स्टॅटिस्टिक असेल, सोशो इकॉनॉमिकल, पॉलिटिकल प्रोफाईल्स असेल. ओके, एज्युकेशन कशाबद्दल देणार? ऍक्टिव्हेटेड नॉलेज. कोणतं नॉलेज? जे त्यांच्या स्टडीमध्ये आहे. सो मी तुम्हाला असं आहे का, तुम्हाला मी IT डिपार्टमेंटचं शिकवतो, तुमचं नॉलेज आहे हेल्थ डिपार्टमेंट, असं आहे का? कोणतं नॉलेज प्रोव्हाइड करतो? तुमचं जे हेल्थमध्ये इम्पॉर्टन्स आहे ते शिकवणार. ओके, सो तुम्हाला पण हे इन्फॉर्मेशन सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला पाहिजेत की ज्या वेळेला आपण हेल्थ एज्युकेशन देतो ना, रिगार्डिंग टू एज ग्रुप आणि त्यांचं एज्युकेशनमध्ये ते आहे का. ओके, सपोज आता HIV तर 10th स्टँडर्डला स्टुडंटला सिलेबस कॉपीमध्ये आहे. तुम्ही काय करणार? त्यांना हेल्थ एज्युकेशन देणार त्याबद्दल. ओके, लाईक त्याला काय बोलणार आपण? एज्युकेशन इज टू बी गिव्ह फॉर द ऍक्टिव्हेटेड अँड द नॉलेज परफॉर्मन्स. इन्फॉर्मेशन्स काय? फॅक्ट. कोणते फॅक्ट? लाईक फॅक्ट म्हणजे काय की त्यामध्ये रिअल काय आहे तुम्हाला ते इन्फॉर्मेशन काय. डाटा. डाटा कोणता? लाईक अनालिसिस डाटा असतो आपला. आता सपोज नंबर ऑफ पीपल सफरिंग फ्रॉम द HIV एड्स, तुम्ही असं बोलले त्यांना. ओके, किंवा 121 पीपल विल बी सफरिंग फ्रॉम द HIV एड्स इन्फेक्शन्स इन इंडिया. ओके, पण तसं रेट आहे का आपल्या इंडियामध्ये? नाही, रेट खूप कमी आहे. ओके, लाईक 1000 मध्ये जर का पकडलं आपण, किंवा नाही आपण 1 लाख मध्ये पकडू, 1 लाख मध्ये 1 पर्सन विल बी अफेक्टेड ऑन द HIV एड्स इन्फेक्शन. ओके, सो तुम्हाला त्याबद्दल त्यांना डाटा अनालिसिस करून इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. सोशो इकॉनॉमिकल, पॉलिटिकल प्रोफाईल. ओके, लाईक काय? सोशो इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल प्रोफाईल म्हणजे काय? कोणी सांगू शकतं? सोशो इकॉनॉमिकल काय? सोशो इकॉनॉमिकल कंडिशन्स असेल. ओके, पॉलिटिकल म्हणजे काय? लाईक पॉलिटिकल काय आहे. ओके, त्या प्रोफाईल तुम्हाला त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. ओके, मग ते XYZ कोणतं पण असेल किंवा तुम्ही त्यांना कोणत्या पण वेळेला सांगू शकतात. ओके, इन्फॉर्मेशन असंच नाही की जस्ट सोशो इकॉनॉमिकल पॉलिटिकलच असेल पाहिजे. तुम्ही हेल्थ रिगार्डिंग सांगू शकतात, IT डिपार्टमेंट सांगू शकतात, ऑल नंबर ऑफ डिपार्टमेंट आहे आपल्याकडे. सो तुम्ही त्यांना कोणतेही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकता. कम्युनिकेशनमध्ये काय? डिसेमिनेशन्स युजिंग द व्हेरियस चॅनल्स. जसे की आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कम्युनिकेशनचे वे किती आहे? 1 वे, 2 वे. ओके, अजून सेंडर काय करतो? रिसिव्हरला मेसेज सेंड करतो. ओके, कोडिंग, ई कोडिंग. ओके, अजून फॉर्मल कम्युनिकेशन, इनफॉर्मल एज्युकेशन. सो या ठिकाणी मी तुम्हाला कोणतं एज्युकेशन प्रोव्हाइड करतो? फॉर्मल एज्युकेशन. मी कोण आहे? सेंडर. तुम्ही कोण आहे? रिसिव्हर. सो मी जे मेसेज तुम्हाला सेंड करतो ते तुम्ही रिसिव्ह करतात. ओके, रिसिव्हर. मग हा कोणता झाला? कोडिंग. डिकोडिंग म्हणजे काय की तुम्ही मला परत रिप्लाय देणार. म्हणजे काय? तुम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन पण करतात आणि रिस्पॉन्स सुद्धा करतात टू द सेंडर. ओके, या झालं आपलं कम्युनिकेशनच्या व्हेरियस मेथड्स. ओके, समजलं? कम्युनिकेशन बद्दल तुम्हाला थोडंसं माहिती असेल ना? झालं तुमचं टॉपिक, कम्युनिकेशन शिकवलेलं आहे. ओके, तर आता आपण बघू एम्स. आपलं एम काय आज? सो टू चेंज द हेल्थ बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल लाईक फॅमिली अँड द कम्युनिटी. सो तुम्ही जर का कम्युनिटी नर्स असाल सो तुम्हाला इम्पॉर्टंट काय काय गोष्टी त्या ठिकाणी करावं लागणार? लाईक तुमची इंडिव्हिज्युअली, ओके, फॅमिली अँड सोसायटी. तुम्हाला यांचं सगळ्यांचं बिहेवियर चेंज करायचं आहे. ओके, सो आता तुम्ही ज्या वेळेला स्किट करतात त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अवेअरनेस प्रोव्हाइड करतात. अवेअरनेस कोणाबद्दल? सोसायटीमध्ये. ओके, अजून फॅमिलीमध्ये, अजून इंडिव्हिज्युअली. ओके, हे तुम्ही अवेअरनेस प्रोव्हाइड करतात. टू प्रिपेअर द बॅकग्राऊंड ऑर द बेसिस फॉर द चेंजेस इन द हेल्थ बिहेवियर. ओके, बॅकग्राऊंड कोणतं? लाईक ज्या पाठीमागं जी रॉंग इन्फॉर्मेशन त्यांना भेटलेली आतापर्यंत ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं बिहेवियर चेंज करतात. ओके, टू चेंज द नॉर्म्स ऑफ द कम्युनिटी. ओके, नॉर्म्स म्हणजे काय? कोणी सांगू शकतो? नॉर्म्स म्हणजे रूल्स सारखेच असतात कम्युनिटीमध्ये की आपण ही गोष्ट केली पाहिजे नाही, हे आपण करायला पाहिजेत रिगार्डिंग टू आपलं हेल्थ. त्या ठिकाणी पण तुम्हाला त्यांचे नॉर्म्स त्या ठिकाणी चेंज करायचे. टू फॅसिलिटेट द एज्युकेशन फॉर द ऑडियन्स अबाउट द पब्लिक हेल्थ. ओके, त्या ठिकाणी आता माझ्या पुढं तुम्ही ऑडियन्स बसलेला आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार? फॅसिलिटेट करणार. म्हणजे काय? फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार रिगार्डिंग टू हेल्थ बद्दल. ओके, कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज आपल्या इंडियामध्ये आहेत ज्या ठिकाणी आपण यूज करून आपण त्या ठिकाणी हेल्थ आपली रिकवर करू शकतो किंवा आपल्या हेल्थमध्ये प्रमोशन करू शकतो. अँड टू क्रिएट अवेअरनेस इन द पब्लिक ओपिनियन. अवेअरनेस क्रिएट करायचं आहे आपल्याला इन पब्लिक ओपिनियनमध्ये. ओके, सपोज सम पर्सनला असं वाटतं की डायबिटीस मेलिटस हा ट्रान्सफरेबल डिसीज आहे 1 पर्सन टू अनदर पर्सन, पण तसं आहे का? नाही. कोणत्याच लोकांना वाटतं. सो त्या ठिकाणी आपल्याला त्यांना अवेअरनेस प्रोव्हाइड करायची रिगार्डिंग टू दॅट कंडिशन. सो टू ऑब्टेन सोशल पॉलिटिकल सपोर्ट फॉर द हेल्थ ऍक्टिव्हिटीज. ओके, आपल्याला हे 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे.
सोशल म्हणजे कोणता लाईक सोसायटी, सोशल पीपल, कम्युनिटी. का रिझन काय माहिती का, कारण की ज्या वेळेला आपण कम्युनिटीमध्ये जाणार त्या ठिकाणी त्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे खूप नॉलेज आहे पण तुमच्या समोर ऐकणारच लोक नाही. डिफरन्स आहे ना. तुम्ही किती पण तुम्ही स्किटची प्रॅक्टिस करा पण तुमच्या समोर ऑडियन्सच नाही, तुम्ही कोणाला अवेअरनेस प्रोव्हाइड करणार. ओके, सो त्या ठिकाणी तुम्हाला सोशल टू ऑब्टेन सोशल पॉलिटिकल सपोर्ट ऑफ द हेल्थ ऍक्टिव्हिटीज. तुम्हाला सगळ्यांना कळालं सोशल ऍक्टिव्हिटी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट असते. पॉलिटिकल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो फॉर द हेल्थ ऍक्टिव्हिटीज. ओके, सपोज ज्यावेळेला मी कम्युनिटी हेल्थमध्ये ज्यावेळेला वर्क करणार ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून, सो मला त्या ठिकाणी पॉलिटिकल हेल्प खूप इम्पॉर्टंट आहे. का, कारण की प्रोग्राम अरेंज करण्यासाठी. ओके, ज्यावेळेला मला पॉलिटिकल सपोर्ट भेटणार त्यावेळेला मी प्रॉपरली प्रोग्राम अरेंज करू शकतो. ओके, लाईक परमिशन असेल किंवा पॉलिटिकल सपोर्ट इन्व्हॉल्वमेंट असेल त्यामध्ये, ते मला त्या ठिकाणी हेल्पफुल असणार. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन इंक्रीज रिच ऑफ सर्व्हिसेस. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते ह्या इमेजमध्ये बघा, इंक्रीज रिच ऑफ सर्व्हिसेस. ओके, आता ज्यावेळेला सर्व्हिसेस आपण इन्क्रीज करणार त्यावेळेलाच पॉप्युलेशनची त्या ठिकाणी एंट्री होणार. ओके, सपोज जर का मी तुम्हाला या ठिकाणी कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही, विदाउट लेक्चर तुम्हाला बोलतो, तुम्ही फक्त कॉलेजला यायचं. ओके, सो तुम्ही येणार का? ज्यावेळेला मी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार त्यावेळेलाच तुम्ही त्या ठिकाणी आपण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करू शकतो. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ सर्व्हिस सुद्धा इम्प्रूव्ह करायची आपल्याला, ते सुद्धा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस म्हणजे कसं माहिती आहे का, ज्यावेळेला हेल्थ सर्व्हिसेस मी प्रोव्हाइड करतो लाईक त्यामध्ये क्वालिटी इफेक्टिव्हनेस त्या ठिकाणी पाहिजे. रिझन काय माहिती का, जे आता बघा जर का मी जस्ट नॉर्मल मेडिकेशन देत असेल आणि त्या ठिकाणी मी IV मेडिसिन देत असेल, दोघांमध्ये फरक आहे, दोघांचा इफेक्ट खूप डिफरंट आहे. ज्यावेळेला मी ओरल मेडिकेशन देणार त्यावेळेला डायजेशन रेट त्या ठिकाणी, ॲब्झॉर्प्शन रेट त्या ठिकाणी जास्त वेळ घेणार. ओके, रिकव्हरी रेट थोडं लेट असणार. पण ज्यावेळेला मी पॅरेंटल रूटने ॲडमिनिस्ट्रेशन करतो मेडिकेशन, सो त्यामुळे त्यानंतर लगेच इफेक्टिव्ह असणार. सो तुम्ही पण ज्यावेळेला ओरल मेडिकेशन घेतात आणि ज्यावेळेला इंजेक्शन घेतात, दोघांमध्ये डिफरन्स काय, ज्यावेळेला आपण इंजेक्शन घेतो त्यावेळेला आपण लवकर रिकवर होतो. ओके, आणि ज्यावेळेला आपण ओरल घेतो त्यावेळेला आपल्याला थोडा टाइम लागतो. ओके, त्या टाईपमध्ये आपण क्वालिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. मेक सुपरविजन इज मोर ओरिएंटेड टुवर्ड द प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके, सुपरविजन हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता ज्यावेळेला आशा वर्कर असतात ना, आशा वर्कर नाही, ANM नर्सेस असतात. आता सब सेंटर आहे त्या ठिकाणी एक CHO ऑफिसर आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. तो काही व्हॅक्सिनेशन देणार नाही. व्हॅक्सिनेशन कोण देणार? ANM नर्सेस. ओके, तो फक्त सुपरविजन त्या ठिकाणी करणार. सुपरविजन म्हणजे कसं, आता सपोज एक चाइल्ड आहे, तुम्हाला ओरल आपलं पोलिओ व्हॅक्सिन म्हणजे पोलिओ व्हॅक्सिन, आता मला पोलिओ व्हॅक्सिन द्यायची आहे. ओके, 4 दिवसाचा बेबी आहे, त्याला होऊन 4 दिवस झालेले, सो मी त्याला ओरल पोलिओ व्हॅक्सिन देणार. फर्स्ट डोस 0 डोस पासून आपण स्टार्ट करतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, 9 किती 5 years पर्यंत मला द्यायचं आहे. सो मी 0 डोस किती देणार, ज्यावेळेला तो 1 weekच्या अंडर म्हणजे 15 daysच्या अंडर मला 0 डोस हा द्यावा लागतो. आता त्यावेळेला जर का ती मदर आली घेऊन बेबीला त्यांच्या, ती बोलली की याला कफ आहे, कोल्ड आहे, फिवर आहे, सो त्यावेळेला ANM नर्स काय करणार? ओके, सो त्यावेळेला काय करणार, आणि जे हेल्थ ऑफिसर असतात त्यावेळेला ते काय करणार? ओके, सो कारण की त्यांचा स्टडी झालेला आहे की ज्यावेळेला मी OPV व्हॅक्सिनेशन देणार किंवा मी कोणतीही व्हॅक्सिनेशन देणार त्यावेळेला कॉन्ट्रा इंडिकेशन असतात. म्हणजे कसं, फिवर आल्यानंतर आपण व्हॅक्सिनेशन देत नाही. ओके, हे सगळ्यांना बेसिक माहिती आहे. पण कोणत्या व्हॅक्सिनेशनच आपण देत नाही, बाकीचे ज्या व्हॅक्सिन असतात ना ते आपण देऊ शकतो. ओके, लाईक मग आता मला OPV व्हॅक्सिन आहे, सो आता मदर बोलते चाइल्डची की याला फिवर पण आहे, कफ पण आहे. मग आता ANM नर्स त्यावेळेला थोडंसं विचार करणार मी देऊ की नाही, किंवा मदर पण बोलेल याला फिवर आहे, कोल्ड आहे, सो याला द्यायची गरज आहे की नाही, ती आपल्याला विचारणार. ओके, त्यांची क्वेरी आहे, त्यांचा क्वेश्चन आहे, आपण सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. सो त्या ठिकाणी ANM नर्स काय करणार, सुपरविजनला विचारणार. या ठिकाणी मला तर काही एवढी आयडिया नाही, पण तुम्ही सांगू शकतात. मग ज्या वेळेला मला नॉलेज असणार त्यावेळेस मी त्यांना सांगू शकतो की ओरल पोलिओ व्हॅक्सिन आपण ही या ठिकाणी आपण बघत नाही फिवर आहे, कोल्ड आहे, फक्त आपल्याला द्यायची आहे. का? कारण की तो जे वीक असतात ना त्यांचे ठरलेलं त्या वीकमध्ये डोस गेला पाहिजे. ओके, ओरल व्हॅक्सिन असेल, ओरल पोलिओ व्हॅक्सिन असेल, IPV पण असतो, FIPV पण असतो. ओके, IPV काय? इनॅक्टिव्ह पोलिओ व्हॅक्सिन्स. आपण डायरेक्ट कुठे देतो? तो रूटमध्ये, तो आपण ओरल देत नाही. ओरल वेगळा, IPV वेगळा आणि FIPV सुद्धा वेगळा. असे 3 व्हॅक्सिन असतात पोलिओ व्हॅक्सिन.
सो ह्या आपण त्यांचे ॲज पर एजनुसार आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. लिंक सुपरविजन विथ द ट्रेनिंग ॲट व्हेरियस लेवल. ओके, सो आता या ठिकाणी काय आहे, सुपरविजन का असतं इम्पॉर्टंट, कारण की प्रॉपरली वर्क करताय का. ओके, वर्क करताय त्यानंतर काही डिसएडव्हान्टेजेस त्या ठिकाणी होत आहे का, प्रॉब्लेम फेस करावा लागतो का, त्या ठिकाणी आपल्याला सुपरविजन हे खूप इम्पॉर्टंट असतो. सगळ्यांना कळतंय मी काय बोलतो, समजतं सगळ्यांना. ओके, त्यानंतर कॉन्सन्ट्रेट ऑन लोकल फीड प्रॉब्लेम बोथ फॉर डेव्हलपमेंट ऑफ ट्रेनिंग मटेरियल अँड देअर युजर्स. ओके, आता मला ज्या वेळेला मी सुपरविजर आहे सो त्या ठिकाणी मला प्रॉब्लेम सुद्धा बघावा लागणार, कोणत्या बोथ साईडला, लाईक ट्रेनिंग असेल किंवा ट्रेनिंग मटेरियल असेल किंवा त्यांचे युजर्स असेल. आता युजर्स कोण, तुम्ही. ट्रेनिंग मटेरियल कोणते, माझ्याकडे हे आहेत. सपोज आपण एक्झाम्पल हे ट्रेनिंग मटेरियल माझ्याकडे मी प्रोव्हाइड करतो. सो यामध्ये काय डिफॉर्मिटी आहे का, मला हे चेक करावं लागेल. तुम्ही कोण युजर्स, तुम्हाला एवढी आयडिया नाही त्याबद्दल, मला आयडिया आहे. ओके, सो असं आपण त्या ठिकाणी वॅक्सिनेशन असेल किंवा कोणता पण हेल्थ कॅम्प असेल त्या ठिकाणी आपण हे इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे. ओके, कंबाईन्ड इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्ट्रॅटर्जी विथ द मास मीडिया अप्रोचेस. मास मीडिया अप्रोचेस म्हणजे काय, मास मीडिया म्हणजे की जसं की प्रोजेक्टर, ओके, डिस्प्ले, त्यानंतर पोस्टर, ओके, एव्हिएड्स, जास्त ते कोणते मास मीडिया कम्युनिकेशनच्या अंडर येतात. ओके, मास मीडिया म्हणजे कसं, ज्यावेळेला मला एखादं तुम्हाला मी शिकवतो एक प्रोजेक्ट मेथड, जर का मी हे नसेल शिकवलं तर त्यानंतर माझ्याकडे आहे बोर्ड मेथड. ओके, ह्या मेथड असतात ज्याने आपण कम्युनिकेशन्स आणि एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. इम्प्रूव्ह परफॉर्मन्स लेवल थ्रू द कंटिन्युअस विथ विलेज कम्युनिटी व्हॉलंटियर्स. ओके, त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस काय करायचं आहे, परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंटेशन त्यांच्यामध्ये करायची. ओके, सो तुम्ही आता फर्स्ट टाइम जर का एखादी स्किट करता तर तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन होणार, तुम्ही सेकंड टाइम सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. ओके, हे काय इम्प्रुव्हमेंटेशन झालं तुमच्या स्किल्समध्ये. ओके, समजलं. त्यानंतर आपण बघणार आहे मेजर कंपोनेंट ऑफ IEC. ओके, व्हिजिट, शेड्यूल, ट्रेनिंग, सुपरविजन, मॉनिटरिंग अँड द इव्हॅल्युएशन. ओके, सो आता मेजर हे कंपोनेंट असतात IEC चे, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशनचे. व्हिजिट शेड्यूल म्हणजे काय, की मला माहिती आहे की माझ्या अंडर किती 10 विलेजेस आहेत, 10 विलेजेस, प्रत्येकाचे पॉप्युलेशन आहे 3,000. ओके, सो माझ्या अंडर 10 विलेज आहे. सो मी कोणत्या विलेजला केव्हा व्हिजिट करणार हेल्थ कॅम्पसाठी. ओके, सो आता मला माझं ठरलेलं आहे 7 डेज माझ्याकडे आहे. सो माझ्याकडे किती विलेज आहे, 10 विलेज. ओके, सो जर का 10 पैकी मला किती 7 दिवस तर माझं शेड्यूल असणार, त्यामध्ये माझा एक विकेंड असणार, विकेंडला मी वर्क करू शकणार नाही. माझ्याकडे डेज आहे 6 डेज. सो मी हे 6 डेज आणि नंतरचे 6 डेज असं 6 दिवस करून सनी मी 10 दिवसामध्ये ते विलेजेस व्हिजिट करू शकतो. ओके, त्याला आपण बोलतो व्हिजिट शेड्यूल. हा प्रिपेअर असतो, म्हणजे प्री प्लॅन असतो की मला आज ह्या गावामध्ये जायचं तर मला त्याच गावामध्ये जावं लागतं. ओके, त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन पण असणार की त्यांना की ठीक आहे आज आपल्या गावामध्ये ट्युबरक्युलोसिस बद्दल हेल्थ चेकअप होणार आहे, अवेअरनेस असणार अगोदरच त्यांच्यात. सो मला त्या ठिकाणी व्हिजिट करावं लागणार. ओके, हे कोणतं आहे व्हिजिट शेड्यूल, हा आपल्या अगोदर ठरलेला असतो. ट्रेनिंग सेशन्स असतात. ट्रेनिंग सेशन कोणते, आशा वर्करला आपण प्रॉपर, आशा वर्कर असेल, ANM नर्स असेल, स्टाफ नर्स असेल, मेडिकल ऑफिसर असेल, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असेल, यांची ट्रेनिंग पिरियड होते 6 मंथची. आशा वर्करची खूप कमी होते 15 डेजची, ANM वर्करची पण 1 मंथची असते, पण ह्या 2 पर्सनची 6 मंथ असते. रिझन का, कारण की त्यांना त्या ठिकाणी डिलिव्हरी कंडक्ट करावं लागतात. ओके, रिस्क मेन हेड कोण असतं त्या ठिकाणी, CHO आणि MO म्हणजे कोण, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर. ओके, मेडिकल ऑफिसर हा कोण असू शकतो लाईक MBBS डॉक्टर, आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हा कोण असू शकतो ज्याने की ग्रॅज्युएट केलेले इन BSc नर्सिंग मध्ये. ओके, सो दोघांमध्ये डिफरन्स फक्त एकच आहे की एक MBBS आणि एक BSc नर्सिंग झालेला आहे. सो मी दोघांना पण त्या ठिकाणी ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार. ओके, त्यानंतर आहे आशा वर्कर, यांना सुद्धा मी ती ट्रेनिंग प्रोव्हाइड करू शकणार रिगार्डिंग टू डिलिव्हरी. ओके, सपोज जर का अशा ठिकाणी त्या ठिकाणी पोस्टिंग आहे की ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन सिस्टम नाही, माझ्याकडे ट्रान्सपोर्टेशनचं सिस्टीम नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती टोटल ॲम्ब्युलन्स आहे, 927 ॲम्ब्युलन्स आहे अंडर द गव्हर्नमेंट. ओके, विलेजमध्ये किती आहे, 637 विलेजमध्ये आहेत. विलेज म्हणजे कोणते, डिस्ट्रिक्ट वाईज. इन मुंबईमध्ये जर का बघितलं आपण, रिमेनिंग जेवढे असतात ना 221 काहीतरी आहेत, ते आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या अंडर असतात. ओके, तर आता माझ्याकडे किती 221 जर का ॲम्ब्युलन्सेस आहे, सो ते फक्त अंडर कोणत्या सब डिव्हिजनमध्ये काम करणार, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स, म्हणजे कोणता जो पण माझा मुंबईचा पार्ट आहे त्या पार्टमध्ये. विलेजमध्ये किती 637 म्हणजे कसे डिस्ट्रिक्ट वाईज. आता एक डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टला 10 ॲम्ब्युलन्स.
एका डिस्ट्रिक्टला 10 ॲम्ब्युलन्स. आपल्याकडे किती डिस्ट्रिक्ट आहे टोटल? 36 इंटू 10 करा, किती होतात? 360. ओके, रिमेनिंग 360चं मी काय करणार, म्हणजे रिमेनिंग काहीतरी राहणार, 300 नाही राहणार, 360 नाही, 320 पर्यंत रिमेनिंग असतात. मग मी तिकडे डेटा पाठवणार विलेजेसमध्ये. विलेज म्हणजे कोणते? प्रायमरी हेल्थ सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर यांच्या अंडर मी पाठवणार रिमेनिंग असलेले. मग रिमेनिंग काय करणार, त्यामध्ये पण रिमेनिंग मध्ये आता सब सेंटर आहे, सब सेंटर पण हे त्याच्या अंडर येतात. म्हणजे बघा, हे डिस्ट्रिक्ट आहे आपलं, डिस्ट्रिक्ट मध्ये येतो माझा तालुका, तालुक्यामध्ये येतं माझं गाव, गावामध्ये येतं अजून सब डिव्हिजन वाला गाव. समजतं ना? तो ट्रेनिंग सेशन त्या ठिकाणी होतात. ओके, सुपरविजन, यामध्ये तुम्हाला की सुपरविजन करणार मी. ओके, प्रॉपरली. मॉनिटरिंग अँड द इव्हॉल्युशन. मॉनिटरिंग अँड इव्हॉल्युशन म्हणजे काय? मॉनिटरिंग करणार काय? हेल्थ स्टेटस इन कम्युनिटी. ओके, अजून इव्हॉल्युशन म्हणजे की जे मी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याचं इव्हॉल्युशन काय आलंय. सपोज मी एखाद्या डिसीज बद्दल तुला ट्रीटमेंट देत असेल, तुझं इव्हॉल्युशन काय आलंय, तू बेनिफिट म्हणजे तुला तू ठीक झाली, तुझ्या अजून डिसीज कंडिशन वाढली, या ठिकाणी मला इव्हॉल्युशन करायचं असतं त्यांचं. स्कोप और फील्ड ऑफ IEC इन अ रिलेशन टू द हेल्थ. ओके, त्या ठिकाणी कोणते स्कोप आहे? प्रायमरी हेल्थ केअर. ओके, प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे काय? त्या ठिकाणी प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन पाहिजेत, प्रॉपरली केअर प्रोव्हाइड केली पाहिजे. प्रिव्हेन्शन, कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीज, सगळ्यांना माहिती प्रिव्हेन्शन करणे फॉर द कम्युनिकेबल डिसीज बद्दल. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, मॅटर्नल अँड द चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस. ओके, म्हणजे कोणती? मदरची हेल्थ आणि मदरच्या बेबीची हेल्थ आपण त्या ठिकाणी सर्व्हिसेस त्यांना प्रॉपरली प्रोव्हाइड केली पाहिजे. फॅमिली वेलफेअर. ओके, फॅमिली वेलफेअर मध्ये येतात फॅमिली प्लॅनिंग. सपोज आपल्याला त्या ठिकाणी मदरला काउन्सिलिंग करायची की तुम्हाला 2 बेबी झाले, सो तुम्ही त्या ठिकाणी फॅमिली प्लॅनिंग फॉलो करा. म्हणजे काय? स्टरलायझेशन मेथड त्या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायची. न्यूट्रिशनल सर्व्हिसेस कोणत्या? आता ॲनिमिया झालेल्या मदर आहे, मी कसं ओळखणार? मी त्यांची टेस्ट करणार घरोघर जाऊन. हे असतात ना आशा वर्कर, ANM वर्कर आणि मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, यांचं सगळ्यांचं काम हेच असतं की घरी जायचं, त्यांच्या चेक करायचं, डाटा कलेक्ट करायचा आणि टेस्ट, स्क्रीनिंग टेस्ट करायचं घरी. आता जी फिमेल मदर आहे ती प्रेग्नेंट आहे. ओके, सो मी तिचं काय करणार? टेस्ट करणार, ॲनिमिया टेस्ट. तिचं हिमोग्लोबिन बघणार, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे. माइल्ड असलं सो मी तिला आयरन फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन देणार इन घरीच तिच्या. कोण देणार? आशा वर्कर. मॉडरेट असलं तर ती माझ्याकडे येणार. ओके, रेफर करणार, आपण सांगणार CHO कडे किंवा मेडिकल ऑफिसरकडे. ओके, सिव्हिअर असलं तर आपण तिला लगेच बोलतो एमर्जन्सी केसेस आहे. सिव्हिअर म्हणजे कसं की लेस दॅन 7, ज्याचं हिमोग्लोबिन लेस दॅन 7 आहे त्याला आपण अंडर सुपरविजन आणि एमर्जन्सी कंडिशन मध्ये ऍडमिट करणार. ओके, पर्सनल हायजीन सांगणार. पर्सनल हायजीन मध्ये त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार इन कम्युनिटीमध्ये. ओके, मग ते चाइल्ड असो, ओल्ड एज असो, ऍडल्ट असो की फिमेल असो. ओके, प्लॅनिंग IEC स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत? IEC सक्सेस वेन इट इज अ प्लॅन विथ अ कॉम्प्रेन्सिव्ह स्ट्रॅटेजी. केव्हा सक्सेस होणार? ज्यावेळेला आपण प्रॉपरली प्लॅन करणार. ओके, गेन नॉलेज अँड द इनकॉर्पोरेट कम्युनिटी ट्रेडिशन्स. नॉलेज प्रोव्हाइड पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. ओके, आता द्यायचे त्याला आपण एज्युकेशनल नॉलेज प्रोव्हाइड करणार की तुम्ही कॉम्प्लिकेशन म्हणजे कसं, एक्स्ट्रा ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही त्याला कसं स्टॉप करणार आहे, मेडिकेशन बद्दल त्यांना सांगणार. ओके, देअर मस्ट बी ट्रू डायलॉग. ओके, म्हणजे कोणता? यांचं म्हणणं काय की ट्रू डायलॉग म्हणजे काय? ट्रू डायलॉग म्हणजे हे की रिअल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची मदर्समध्ये. कोणत्या आशा वर्कर असं पण असतात की ठीक आहे होऊन जाईल, ते होऊन जाईल नाही, ते खूप काही होऊ शकतं. ओके, त्याबद्दल आपल्याला त्यांना ट्रू इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. एव्हरीथिंग कॅन नॉट बी चेंज ॲट वन्स अँड फोकस ऑन रिलेव्हन्सी. ओके, त्या लाईनचा मिनिंग समजलं तुम्हाला? एव्हरीवन कॅन नॉट बी चेंज ॲट वन्स अँड फोकस ऑन रिलेव्हन्सी. नाही समजलं? कोणालाच नाही समजलं? एव्हरीथिंग कॅन नॉट बी चेंज. एव्हरीथिंग चेंज होऊ शकतं का? नाही, पण वन्स एकदा होऊ शकत नाही, पण नंतर आपण त्यावरती फोकस केला. ओके, आता तुम्हाला पण माहिती, तुम्ही एक वेळेस किट केला, तुमच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात का? एकदाच केला ना, सेकंड टाइम केल्यानंतर तुमच्यामध्ये अजून कॉन्फिडन्स बिल्डअप होणार. ओके, रिलेव्हन्सी आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायची. इट शुड बी कॉस्ट इफेक्टिव्ह. ओके, campaign for the preventive behavior. Okay, fear arousal needs to be used with
क्वेश्चन्स. ओके, द टायमिंग शुड बी अप्रोप्रिएट. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड इज टू बी अवॉइडेड. ओके, ज्यावेळेला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होत असेल सो अवॉइड करायचं. लेक्चर ओव्हरलोड होत असेल तर झोपी जायचं. ओके, त्यानंतर प्रोसेस ऑफ इम्प्लिमेंटिंग स्ट्रॅटेजी. लाईक कोणते सपोर्टिव्ह कम्युनिटी लिडर्स, कोणते लिडर्स असतात कम्युनिटीमध्ये? कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, डॉक्टर्स, ओके, नर्सेस, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. सो आपण यांचं लिडरचं सपोर्टिव्ह कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेशन पाहिजे. इन्व्हॉल्व इन द टार्गेट ऑडियन्स. इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आपल्या टार्गेट ऑडियन्समध्ये. जसं माझं तुमच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे तसंच तुम्ही कोण आहे टार्गेटेड पॉप्युलेशन माझी सध्याची टार्गेटेड पॉप्युलेशन आहे माझी. ओके, सो माझा तुमच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. ओके, जे पण क्वेश्चन आन्सरिंग करेल त्याबद्दल. स्टॅब्लिश लिंकेज अँड द रिलेशनशिप विथ द एनजीओज अँड द अदर हेल्थ सेंटर्स. कोणते एनजीओज मला स्वतः कोऑर्डिनेशन्स पाहिजेत. ओके, स्कूल्स असेल, स्कूलमध्ये मला हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. ओके, अजून कोणते जे हेल्थ सेंटर असतात त्या ठिकाणी मला त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता आली पाहिजे. अंगणवाडी वर्कर असेल, अंगणवाडी असेल, सो मला अंगणवाडीमध्ये सुद्धा मला हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता आले पाहिजे. ओके, इंटरॅक्शन बिटवीन हेल्थ वर्कर अँड द क्लायंट. ओके, इंटरॅक्शन म्हणजे कसं हेल्थ वर्कर आणि क्लायंटमध्ये. जसं की माझं तुमच्यासोबत इंटरॅक्शन आहे तसंच तुमचं सुद्धा माझ्यासोबत इंटरॅक्शन पाहिजे. ओके, समजलं? मल्टीमीडिया कंपेनियन. ओके, अँटिसिपेट ट्रबल अँड द क्रायसिस कम्युनिकेशन्स प्लॅन. ओके, ज्या ठिकाणी क्रायसिस होण्याची शक्यता आहे, आता या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाला किंवा ऍक्सिडेंट झाला, सो मला त्या ठिकाणी प्लॅन पाहिजे माझा. नियर बाय हॉस्पिटल काय, त्या ठिकाणी सर्व्हिसेस काय प्रोव्हाइड करू. ओके, मॉनिटरिंग अँड द इव्हॅल्युएशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मॉनिटरिंग करायचं. आता तुम्ही आज पण हे मॉनिटरिंग करणार आणि इव्हॅल्युएशन करणार. तुम्ही नंबर ऑफ डेज पासून प्रॅक्टिस करतात त्या ठिकाणी तुम्ही करणार, प्रेझेंट करणार. ओके, ठीक आहे, तुमची मॉनिटरिंग ही माझी मॉनिटरिंग झाली. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तुमचं इव्हॅल्युएशन त्यामध्ये काय असणार, म्हणजे की तुम्हाला फीडबॅक कसा भेटणार, गुड किंवा बॅड. ओके, रिसोर्सेस, प्रिंट मीडिया असेल. ओके, अजून मास मीडिया म्हणजे कोणतं, टेलिव्हिजन, टीव्ही, टेलिफोन. ओके, टेलिव्हिजन, त्यानंतर रेडिओ, इंटरनेट, हे आपले सगळे मास मीडिया फॉर द इन्फॉर्मेशन, एज्युकेशन अँड द कम्युनिकेशनसाठी. ओके, IAC इन द नर्सिंग म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल लेवल आहे, त्यानंतर कम्युनिटी लेवल आहे. ओके, दोनच आहे. इंडिव्हिज्युअल लेवल म्हणजे काय माहिती आहे का, की प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी टू द डेव्हलप पर्सनॅलिटी, नॉलेज, स्किल्स अँड द कॉन्फिडन्स. बरोबर, मला माहिती आहे. ओके, या ठिकाणी इम्पॉर्टंट हे तुमच्यासाठी आजसाठी इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी थोडं लक्ष द्या. इंडिव्हिज्युअल लेवल म्हणजे काय, आता आपण एक काम करू, मी तुम्हाला डिवायडेशन करतो. इंडिव्हिज्युअल लेवल म्हणजे तुम्ही सेल्फ, कम्युनिटी लेवल म्हणजे तुम्ही तुमचा ग्रुप. तुमचा ग्रुप बद्दल पण सांगणार, इंडिव्हिज्युअल सुद्धा सांगणार. आता तुम्हाला इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं. सो तुमच्यामध्ये काय पाहिजेत, पर्सनॅलिटी त्याची पाहिजे, लक्षात ठेवायचं. नॉलेज, स्किल्स आणि कॉन्फिडन्स या गोष्टी इंडिव्हिज्युअली पाहिजे. ते कोणी आणून देत नाही आपल्याला, या इंडिव्हिज्युअली पाहिजे. इट इन्क्रीज इन अवेअरनेस त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे, कोण क्वेश्चनिंग करेल कोण नाही. ओके, रेनफोर्समेंट अँड टू सबटेन बिहेवियर चेंजेस. ओके, कम्युनिकेशन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नर्सिंग प्रॅक्टिसेस. ओके, हे कम्युनिकेशन तुम्हाला सध्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारतील, तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. आय एम नॉट इन्व्हॉल्विंग इन दॅट द सिच्युएशन. ओके, कारण की ते क्वेश्चन तुम्हाला विचारणार, मला विचारणार का नाही. ज्यांना क्वेश्चन विचारलं त्यांनीच आन्सर द्यायचे, बरोबर ना. मला विचारलं क्वेश्चन, तुम्ही आन्सर द्या, तुम्हाला विचारलं तुम्ही द्यायचं आन्सर. ऍट कम्युनिटी लेवल, ऐका पुढं, ऍट कम्युनिटी लेवल म्हणजे काय, ग्रुप, तुमचा ग्रुप. इन्फॉर्मिंग पाहिजे तुम्ही प्रॉपरली, तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजेत. अजून काय, प्रोड्युसिंग पाहिजेत, मोटिवेटिंग पाहिजे आणि इन्करेजिंग पाहिजे. इन्करेजिंग टू अदर सेल्फ, युअर ग्रुप अँड युअर सेल्फ. ओके, मोटिवेटिंग टू युअर सेल्फ, युअर ग्रुप अँड अदर्स पीपल्स. प्रोड्युसिंग म्हणजे काय, प्रिसोडेटिंग म्हणजे काय, डिंग म्हणजे काय हे सांग मला काय. परसुडिंग म्हणजे काय, पर्सनॅलिटी, स्किल्स आणि ओके, ह्या आपल्यामध्ये पाहिजेत. सेल्फ, इंडिव्हिज्युअली. ओके, काय झालं, चुकीचं सांगितलं का मग. ओके, सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.